नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिषेक ठिगळे एज्युकल्चर मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो। परीक्षण 1.0 ही आपली टॉपिक वाइज टेस्ट सिरीज तुम्ही सोडवत असाल। कसे वाटतात प्रश्न? 3 टेस्ट सिरीज झालेत, आज त्यातली चौथी टेस्ट सिरीज आहे ती म्हणजे एजेस, वयवारी। तर या टेस्ट सिरीजचं पण आपण YouTube वर डिस्कशन घेतोय। तुम्हाला जर याची पीडीएफ पाहिजे असेल तर याच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक भेटेल, त्याच्यावरून तुम्ही या पेपरची पीडीएफ मिळवू शकता। तर तुम्हाला प्रश्न चांगले वाटत असतील तर नक्की कमेंट मध्ये सांगा। तुम्हाला सगळे प्रश्न आयोगासारखेच वाटतील याची मी पूर्ण काळजी घेतलेली आहे। सोपे मार्केट मधले प्रश्न सोडवून झाले असतील तर खरंच एकदा रिअलिटी चेक करा, अशा लेवलचे प्रश्न तुम्ही सोडवलेले आहेत का आणि अशा पद्धतीने सोडवलेले आहेत का। तर आजच त्यातलं आपलं टेस्ट नंबर 4 आहे, ती म्हणजे वयवारी, एजेसचा टॉपिक आहे। आणि हा एजेसचा टॉपिक आपण कसा सोडवणार आहे की पहिल्यांदा ट्रॅडिशनल मेथड कशी आहे, त्याने किती वेळ लागतोय आणि नंतर माझ्या मेथडने किती वेळ लागतोय। आता 5 मिनिटापूर्वी एक मेसेज आला मला, सर YouTube वरचे फक्त लेक्चर मोठे आणि आतमध्ये छोटे असं काय आहे का? तर ज्यांनी टेस्ट सिरीज जॉईन केले त्या सगळ्यांनी सांगायचं, आणि तुम्ही लय भारी प्रतिसाद दिलेला आहे, त्यामुळे तुम्हाला इथून पुढच्या प्रत्येक टेस्टला अजून मजा येईल। आणि अजून एक गोष्ट काय, परीक्षा पुढे गेलेली आहे तर मी अजून मला ज्या 3 ते 4 टेस्ट वाढवायचे आहेत ते आधी मी कंपाइल वगैरे करणार होतो, पण मी आता याच टेस्ट सिरीज मध्ये ते 4 टॉपिक वाढवेन। बॉड मास, फ्रॅक्शन, इंडायसेस आणि इक्वेशन हे जे मला घ्यायचे होते ते सुद्धा मी या टेस्ट सिरीज मध्ये वाढवून टाकणार आहे, रिझनिंगचा कुठलाही टॉपिक कमी न करता। ठीक आहे, त्यामुळे हे 4 टॉपिक आपल्याला चांगले करायचे। तर जी आधी 30 टॉपिकची टेस्ट होती ती आता झाली 34 टॉपिकची टेस्ट झालेली आहे। आणि आपलं प्रत्येक लेक्चर डिटेल मध्येच आहे, मग ते YouTube वरचा असू दे नाहीतर ज्यांनी आतमध्ये पेड बॅच घेतली आहे त्याच्यावरचा असू दे, काही आपल्याला फरक पडत नाही। कारण मी कष्ट घेऊन जर पेपर काढला असेल तर मी त्याचं एक्सप्लेनेशन पण कष्ट घेऊनच करणार आहे, तेवढ्याच लेवलचं करणार आहे। मग कधी कधी मी सुरुवातीला कन्सेप्ट शिकवेन मग प्रश्नाला सुरू करेन, किंवा कधी कधी मी प्रश्नासोबतच त्याची कन्सेप्ट शिकवत जाईन। तर हा टॉपिकचं मी एक्सप्लेनेशन तसंच ठरवलेलं आहे घ्यायचं की सुरुवातीला कन्सेप्ट घेऊन ते वेगळे एक्झाम्पल घेण्यापेक्षा ते एक्झाम्पल आलं की त्याच्यामध्ये मी ट्रॅडिशनल वे आणि माझा वे या पद्धतीनं आपण ह्याचं स्ट्रक्चर ठेवलेलं आहे। आपण या टेस्ट सिरीज मध्ये परीक्षण 1.0 मध्ये आपण या टेस्ट सिरीज मध्ये आता 30 म्हटलेलं, तर 30च्या ऐवजी मी आता 34 तरी करतो, मिनिमम 34, 4 टेस्ट तरी होतीलच आपल्या। तर 34च्या 34 पेपर मध्ये आपण 20 प्रश्न देतोय, प्रत्येक प्रश्न वेगळ्या टाईपचा असणार आहे, त्यामुळे रिपीटेशन तुम्हाला येतंय म्हणून तेच असं काही नाही। प्रत्येक प्रश्न वेगळ्या टाईपचा आणि प्रत्येक प्रश्न वाचताना तुम्हाला आयोगाचा प्रश्न सोडवल्याचा फील आहे। तर आपण कसं करणार आहे, सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला याची पीडीएफ दिलेली असते, ती पीडीएफ तुम्ही डाउनलोड करायची, त्याची प्रिंट मारायची आणि मग नंतर वेळ लावून सोडवायची, टाइम लावून सोडवायची। त्याच्यानंतर संध्याकाळी याचं लेक्चर पडतंय आपलं की आजच्या लेक्चरचं, म्हणजे आता ही आज झाली आहे टेस्ट, तर याचं लेक्चर 6 वाजता तुम्हाला ऍपवर मिळेल। आता ते 6 वाजता YouTube वर पण तुम्हाला मिळून जाईल। संध्याकाळी मॅच आहे तरी पण आधी हे लेक्चर बघायचं मग मॅच कडे जायचं। ठीक आहे, मग हे सगळं करायचंय आणि नंतर आपण अॅनोटेशन फाईल सुद्धा ऍप मध्ये अपलोड करत आहोत। अॅनोटेशन फाईल सुद्धा ऍप मध्ये अपलोड करत आहोत। एक्झाम पुढे गेलेली आहे तर हा चांगला चान्स आहे तुमचा गणित बुद्धिमत्ता हा विषय चांगला बनवण्याचा। रोज एक पेपर सोडवा, तुम्हाला गणित बुद्धिमत्ता मध्ये आउट ऑफ आणण्याचं काम मी करून देईल। तुम्ही फक्त माझा रोज एक पेपर सोडवायचा आणि त्याचं व्हिडिओ डिस्कशन डिटेल मध्ये बघायचं, नीट झोपून वगैरे नाही, टेबल खुर्चीवर बसून नीट बघायचं लेक्चर, पेपर पेन घेऊन। लोळत पडून बघतोय तसं नाही होत माझ्या विषयाचा अभ्यास, हातात पेन आणि कच्चं पान लागतं तरच माझ्या विषयाचा अभ्यास होणार आहे। वेब सिरीज, मूवी किंवा मॅच बघत नाहीये तुम्ही, एवढं लक्षात घ्या। हे पहिलेचे 5 मिनिटं जाऊ दे वाया, पण ही महत्वाचे असं मला तर वाटतं, कारण ह्यातलं काही ना काही तर तुम्हाला स्वतःला लागला असेल ना, अरे सरांना कसं कळ मी असं करतोय, असेल का नाही? तर सगळं मी पण तेच केलेलं आहे ना माझ्या आयुष्यात। ओके, तर काही ना काही तर कोणाला तर जुळत असेल, त्यामुळं व्यवस्थित आयोगाचेच 20 मिनिटाचा टाइमर लावून मोबाईल स्विच ऑफ करून मग हा पेपर तुम्हाला सोडवायचा आहे। ठीक आहे, तर चला सुरू करू आपण आजच्या आपल्या टॉपिकला। तर एकच कन्सेप्ट, फक्त कन्सेप्टचं एक वाक्य सांगतो। टॉपिकचं नाव आहे एजेस, टॉपिकचं नाव आहे एजेस म्हणजेच वयवारी, वयवारी। तर एका कन्सेप्ट मध्ये हा आपण आता स्टार्ट करूया आणि नंतर जसे जसे प्रश्न येतील तसे तसे आपण काय करायचे की त्यावेळी त्याची कन्सेप्ट बघायची। तर एक कन्सेप्ट काय, 2 व्यक्तींच्या वयातील फरक कधीच बदलत नाही, ही एक छोटी कन्सेप्ट आहे, ती तुम्हाला लक्षात ठेवायची। काय म्हटलं मी, 2 व्यक्तींच्या वयातील फरक, 2
व्यक्तींच्या वयातील फरक कधीच बदलत नाही, दोन व्यक्तींच्या वयातील फरक कधीच बदलत नाही. एक सोपं एक्झाम्पल घेतो मी. ए आणि बी अशा दोन व्यक्ती आहेत. ए चं वय 10 असेल आणि बी चं वय 15 असेल. जर ए चं वय 20 झालं तर बी चं वय किती होणार? 30 होणार का? 30 नाही होणार. नीट लक्ष घ्या, वयवारीचा टॉपिक चाललाय, नंबर सिरीज चालू नाहीये. ए चं वय 10 वर्ष आहे, बी चं वय 15 वर्ष आहे. जर ए चं वय 20 झालं म्हणजे ए चं वय कितीनं वाढलं? 10 न. तर बी चं पण किती वाढणार? 10 न. 15 आणि 10 किती होणार? 25. बरोबर. मग मला सांगा या दोघांच्यात फरक कितीचा आहे? 10 आणि 15 मध्ये 5 आहे. या दोघांच्यात फरक कितीचा आहे? 5 आहे. म्हणजे ए आणि बी यांच्या वयातील फरक कधी बदलला का? नाही. तुम्ही काय करा, तुमच्या लहान भावाचं आणि तुमचं वय पकडा. तुमच्या दोघांच्यात नेहमी तेवढाच फरक असणार आहे. हा फरक कधीच बदलत नाही. मग ते 100 वर्ष पुढे जा. 100 वर्ष पुढे गेलो, ए 10चा किती होईल? 110 आणि बी 15चा किती होईल? 115. या दोघांच्यातला फरक किती आहे? 5. तेवढाच राहिला का नाही? भूतकाळात जा, भविष्य काळात जा, कसं पण करा, तुमचा दोन व्यक्तींच्या वयातील फरक कधीच बदलत नाही. या कन्सेप्टवर आधारित अख्खा वयवारीचा आपण टॉपिक शिकू शकतो. कुठले टॉपिक? रेशोवाले. म्हणजे जे वयवारीचे प्रश्न रेशोवर आधारित असतात ते सगळे प्रश्न फक्त आपण या एका कन्सेप्टवर शिकू शकतो. दोन व्यक्तींच्या वयातील फरक कधीच बदलत नाही. आणि मग दुसरा भाग काय असतो वयवारीचा? शाब्दिक उदाहरण. ती आपण कशी सोडू शकतो? इक्वेशन बनवून सोडू शकतो. आणि त्याचं पण मी खूप सोपं पद्धतीने तुमच्या समोर घेऊन येणार आहे. तुम्ही आजचं लेक्चर पूर्ण डिटेल व्यवस्थित शेवटपर्यंत बघायचं आहे. ठीक आहे. ज्यांना कुणाला डायरेक्ट व्हिडिओवर आले असतील आणि वाटत असेल की नाही लय भारी चाललंय, आधी मी पेपर सोडूया, तर ह्याच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी त्याच्या पेपरची लिंक देतोय. त्याच्यात तुम्ही तो पेपर PDF बघून डाउनलोड करून त्याची प्रिंट मारून सोडवा आणि मग परत लेक्चर लिहा. ठीक आहे. काही फरक पडत नाही. ते जरा बरं असतं. आपण किती पाण्यात आधी कळतं ना आपल्याला. आणि मग तुम्ही ह्या लेक्चरला सुरुवात करा. तर चला आपण सुरू करूया. आता लेवल वाईज तर असणार नाही, टेस्ट सिरीज आहे. जो जसा येईल तसा आपण पद्धतीनं करायचं. पण तुम्हाला दोन्ही मेथड मी सांगेन की महाराष्ट्रातील लोक कशी सोडवतात आणि आपण कसं सोडवायचं. काय बघा, पहिला प्रश्न. 5 वर्षापूर्वी अमोलचे वय त्याच्या वडिलांच्या वयाच्या 1/3 होते. 5 वर्षापूर्वी अमोलचे वय वडिलांच्या वयाच्या 1/3 होते. म्हणजे अमोल इथं पकडला, त्याचे वडील इथं पकडले. अमोलचे वय त्याच्या वडिलांच्या वयाच्या 1/3 म्हणजे वडिलांचे वय 3 असेल तर अमोलचे वय किती? 1. हे सगळं कुठे शिकलोय? रेशोच्या टेस्ट मध्ये. शिकवलंय का नाही शिकवलंय? हे ओळीनच टेस्ट सोडवायचे. मी त्याच पद्धतीने घेतोय. परत नंतर काय म्हणले? हे कधीच आहे? 5 वर्षापूर्वीच आहे. हे आहे 5 पूर्वीच. ठीक आहे. नंतर 10 वर्षानंतर वडिलांचे वय अमोलच्या वयाच्या दुप्पट असेल. 10 वर्षानंतर वडिलांचे वय अमोलच्या वयाच्या दुप्पट असेल. अमोलच्या दुप्पट कोणाचं आहे? वडिलांचे. आणि कोणाची मेथड आहे? माझी मेथड आहे. आपण फक्त असं लिहून घेतलं. 5 वर्षापूर्वी 10 वर्षानंतर. आता पहिलं काम काय करायचं? कन्सेप्ट चेक. कन्सेप्ट चेक काय? आपली कन्सेप्ट काय सांगते? दोन व्यक्तींच्या वयातील फरक नेहमी कॉन्स्टंट आहे. मग मला सांगा इथं फरक कितीचा आहे? 2चा आहे. इथं फरक कितीचा आहे? 1चा आहे. चालेल का असं? नाही. म्हणजे इथं 2 आहे आणि इथे 1 आहे. मला दोन्हीला काहीतरी बनवायचं आहे. दोन्हीला काय बनवणार मी? 2. बरोबर. 2 आणि 1 मध्ये दोन्हीला काय बनवू शकतो मी? 2 बनवू शकतो. मग जर मला 2 बनवायचं असेल तर मी या रेशोला कितीने गुणणार? 2 ने गुणणार. मग सांगा नवीन रेशो काय तयार होईल? बे आणि बे दुनी 4. पटलं का? नवीन रेशो काय तयार झाला आपला? 2:4. आता चेक करा. 1 आणि 3 मध्ये कितीचा फरक आहे? 2चा. आणि 2 आणि 4 मध्ये पण कितीचा फरक आहे? 2चा. या स्टेजला आपण काय म्हणायचं? आपले रेशो ऍडजस्ट झाले. पटलं? आपले रेशो ऍडजस्ट झाले. आता मला सांगा वडील 3चे किती झाले? 4 झाले. कितीनं वाढले? 1नं. पण हे कोणाच्या भाषेत? आपल्या भाषेत, त्यांच्या भाषेत. हा वर्तमान काळ आहे. भूतकाळातले किती होते? 5 आणि भविष्यातले किती होते? 10. म्हणजे -5 मधून +10 पर्यंत गेले. टाइम ट्रॅव्हल कितीचं केलं? भूतकाळातले 5 आणि भविष्यातले 10. टोटल 15 वर्ष चालले. म्हणजे आपल्या 1ला ते किती म्हणतायत? 15. आपल्या 1ला ते किती म्हणतायत? 15.
विचारले काय तर अमोलचे आजचे वय काय. मला सांगा 1 ला 15 म्हणतायत तर या 1 ला किती म्हणतील 15. या 1 ला किती म्हणतील 15. पण हे एक कधीचं वय आहे 5 वर्षापूर्वीचं वय आहे. हे एक कधीच आहे 5 वर्षापूर्वीच आहे. मग आजचं काय असेल आजचं काय असणार आहे 15 अधिक 5. आजचं वय काय असणार आहे अमोलचं 20 वर्ष. ऑप्शन नंबर 2. कळलं. आपण आपली कन्सेप्ट कशी लावली हे फक्त पहिलं एक्झाम्पल आहे. ही अख्खी टेस्टचं डिस्कशन बघायचं तुम्हाला ही मेथड लय भारी वाटेल. लय म्हणजे लय भारी. ह्याच्यापेक्षा भारी काय असू शकत नाही असं तुम्ही मला म्हणाल. आता ही पुन्हा सांगण्यापेक्षा आधी ह्याचा एकदा ट्रॅडिशनल वे घेऊ त्यानंतर परत ह्याच्याकडे रिकॅप करू. ट्रॅडिशनल वे काय असतं ट्रॅडिशनल वे मध्ये तुम्हाला काय करावं लागतं की इक्वेशन बनवावं लागतं. त्यांनी जे सांगितले ते लिहून घ्यायचं. अमोलचं ग्रीन पेन न करतो मी. अमोलचं आजचं वय ए पकडू त्याच्या वडिलांचं व्ही पकडू. 5 वर्षापूर्वी अमोलचं वय काय होतं ए वजा 5 आणि ते किती होतं त्याच्या वडिलांच्या वयाच्या 1/3 होतं. वडिलांच्या वयाच्या 1/3 म्हणजे वडिलांचं किती असणार आहे 5 वर्षापूर्वी व्ही वजा 5. हे झालं पहिलं इक्वेशन. परत दुसरं इक्वेशन 10 वर्षानंतर अमोल किती होता ए अधिक 10 आणि तेव्हा तो काय होता वडिलांचे वय अमोलच्या वयाच्या दुप्पट असेल म्हणजे ह्याच्या दुप्पट होतं म्हणजे वडिलांच्या निमपट होतं. 10 वर्षानंतर व्ही अधिक 10. मिळाले का तुम्हाला तुमचे 2 इक्वेशन. आणि तुम्हाला आता हे 2 इक्वेशन सोडवायचे. आपण सोडवून दाखवणार. तुम्हाला महत्व कळलं पाहिजे की हे लय सोपं आहे. ठीक आहे. मग बघा हे 3 इकडे गेलं तर पहिलं इक्वेशन काय होणार 3a वजा 3 15 बरोबर व्ही वजा 5. आता हे व्ही इकडे आणलं तर 3a वजा व्ही अधिक 15 होणार ते अधिक 15 वजा 5 10. पटलं. हे पहिल्या इक्वेशनला बनवलं. सेम दुसऱ्या इक्वेशनला 2 इकडे आलं 2a अधिक 20 बरोबर व्ही अधिक 10. ह्या व्ही ला इकडे घेतलं मी तर काय होणार 2a वजा व्ही 20 तिकडे गेलं तर 10 वजा 20 वजा 10. हे झालं दुसरं इक्वेशन. बरोबर. आता मी त्यांची काय करतो वजाबाकी करतो. मी त्या 2 इक्वेशनची वजाबाकी करतो वरच्यातून खालचं घालवतो म्हणजे वजा अधिक आणि हे अधिक. 3a वजा 2a a वजा व्ही अधिक व्ही कॅन्सल आणि 10 आणि 10 किती 20. कळलं. हे एवढं मोठं किचकड बनतंय इथं खूप सोपं आहे. काय केलं अमोल आणि वडील 5 वर्षापूर्वीचा रेशो किती 1:3. परत 10 वर्षानंतरचा रेशो किती 1:2. पहिल्यांदा कन्सेप्ट चेक केली 1 आणि 3 मध्ये कितीचा फरक आहे 2चा. 1 आणि 2 मध्ये कितीचा फरक आहे 1चा. बरोबर. फरक सेम नाही. आपली कन्सेप्ट काय सांगते 2 व्यक्तींच्या वयातील फरक काय पाहिजे सेम पाहिजे. मग इथं 1चं काय करणार 2. 1चं 2 करायला मला 2 न गुणायला लागणार. दोन्हीकडे गुणायला लागणार. कुठे शिकलोय रेशो मध्ये. मग बे एक बे बे दुनी 4. एकदा का असं काय केलं की या जुन्या रेशोचा गणितातील संबंध संपला. मग आता काय करायचं वडील 3चे किती झाले 4 किंवा अमोल एकाचा किती झाला 2. हे होतच म्हणून तर आपण म्हणतो रेशो ऍडजस्ट झाले. 3चं 4 झालं कितीनं वाढलं 1 न. कोणाच्या भाषेत आपल्या भाषेत. त्यांच्या भाषेत कितीनं वाढले भूतकाळातील 5 पासून भविष्यातील 10 पर्यंत गेलेत म्हणजे इथले 5 आणि इथले 10 15 न म्हणजे आपल्या 1 ला किती म्हणलेत 15. तुम्हाला विचारले अमोलचं आजचं वय तर 1 म्हणजे 15 तर हे 1 म्हणजे किती 15 पण हे वय कधीचं आहे 5 वर्षापूर्वीचं. जर 5 वर्षापूर्वी अमोल 15चा असेल तर आज कितीचा असेल अमोल 20चा. पटलं की नाही पटलं. ठीक आहे. काय एवढं डिटेल जातोय ह्या गणिताला अर्धा मिनिट डोक्यावरून पाणी. पण बरेच मुलं डायरेक्ट टेस्ट सिरीज लावून माझ्याकडे आलेत ना त्यांनी काय माझी बॅच केली नाहीये त्यामुळे त्यांना समजण्यासाठी मी एवढ्या डिटेल चाललोय. अख्खं लेक्चर संपल्यानंतर तुला टॉपिक समजल्यातच जमाय. दुसरं काही करायची गरज नाही. तुझं जरासं बेसिक चांगला असेल तर माझ्याकडून तुला एकदम बेस्ट क्वालिटीचं गणित कसं शिकवायचं ते तुला कळून जाईल. ठीक आहे. समजतंय का. तुला ट्रॅडिशनल वे पण सांगितला. हा आहे तुझा ट्रॅडिशनल वे. आणि हा आहे तुझा माझा वे. कळलं. चलो पुढचं एक्झाम्पल. पहिलं एक्झाम्पल झालं आत्ताशी. हळूहळू हळूहळू तुला कळत राहील. एका एक्झाम्पल वरून मला जज करू नकोस. ठीक आहे. एक तर तू गणिताचा बागुल डोक्यात घालून ठेवलायस तो बाहेर काढ आधी त्याशिवाय सोपं वाटणार नाही. गणितापासून पळशील इंग्रजीपासून पळशील तर अवघड आहे सगळं. हे 2 विषय अवघड जातात तर त्याला फेस कर. पळून जाऊ नको. पूर्ण लेक्चर भर टिक. तुला नाही जर ह्या गणिताला फालतू करून ठेवला ना मी ह्या टॉपिकला तर मग तू बघ. ठीक आहे. चलो पुढे जाऊ आपण. सेकंड क्वेश्चन. आज राहुलचे वय त्याच्या वडिलांच्या वयाच्या 1/3 आहे. राहुलचे वय काय वडिलांच्या वयाच्या 1/3. बघ चला काढू. राहुलचे वय
त्याच्या वडिलांच्या वयाचे 1/43 म्हणजे वडील 3 असतील तर राहुल किती आहे 1. कधी आहे आज. परत 15 वर्षांनी, 15 वर्षांनी म्हणजे आज अधिक 15, 15 वर्षांनी वडिलांचे वय राहुलच्या वयाच्या दुप्पट होईल. वडिलांचे वय राहुलच्या वयाच्या दुप्पट होईल. तर वडिलांचे आजचे वय विचारले तुम्हाला, वडिलांचे आजचे वय विचारलेलं आहे. मला सांगा इथं फरक कितीचा आहे 2चा, इथं कितीचा आहे 1चा. म्हणजे ह्या 1 ला मला 2 बनवायला लागेल. 1 ला 2 बनवतो तर 2 न गुणूया, बेक बे, बेदुनी 4. नवीन रेशो मला मिळाला 2:4 आणि मला कोणी काहीही बोलू शकत नाही. कारण अंशाला आणि छेदाला समान संख्येने गुणलं किंवा भागलं तर रेशोच्या मिनिंग मध्ये फरक पडत नाही. मी मला हवं तसं त्याला ऍडजस्ट करू शकतो. तर मी ह्याला दोन्हीकडे 2-2 न गुणलं. आता बघा बरं दोन्हीकडे इथं पण फरक कितीचा आहे 2चा आणि इथं पण कितीचा आहे 2चा. आता मला सांगा वडील 3चे किती झाले 4, कितीनं वाढलं 1 न. पण कोणाच्या भाषेत आपल्या, त्यांच्या भाषेत कितीनं वाढलेत, आजवरून कुठे गेलेत 15 वर्ष पुढे गेलेत म्हणजे त्यांच्या भाषेत 15 वर्षानं वाढलेत. तर आपल्या 1 ला ते कितीची किंमत करतायत 15 वर्षाची. विचारले काय वडिलांचे आजचे वय, आजचे वय इथं आहे, वडिलांचे इथं आहे किती आहे 3, पण आपल्या 1 ला 15 म्हणताय तर आपल्या 3 ला किती म्हणणार 15 त्रिक 45 वर्षे. आहे का नाही सोपी मेथड. कुठे इक्वेशन बनवत चाललायस, गरज आहे का इक्वेशन बनवायची, काय ट्रॅडिशनल वेने बघायचं आहे, मला नाही वाटत काय गरज आहे. हे काय ट्रिक बिक नाहीये, ही प्रॉपर कन्सेप्ट आहे. मी ट्रिक न शिकवत नाही, मी शॉर्टकट न शिकवत नाही, मी लॉजिक न शिकवत नाही, मी कन्सेप्ट नेच शिकवतो फक्त. आणि ही कन्सेप्टच आहे. ठीक आहे चलो पुढे ऑप्शन नंबर 4. कमेंट मध्ये तुम्ही सांगू शकता तुमचे काय सजेशन असतील ते बिंदास. तुम्हाला काय करायचं ते करा. भाषा शब्द असली पाहिजे, नाहीतर मी काय तुमच्यातलाच आहे, मला पण सेम तसेच रिप्लाय करता येतात. बरोबर ना. चलो पुढे जाऊ. 3 मित्रांच्या 4 वर्षापूर्वीच्या वयाची बेरीज किती होती 72 होती. कधीची 4 वर्षापूर्वीची बेरीज. तर 6 वर्षानंतर त्यांची बेरीज किती आहे. जेव्हा ही बेरीज पुढे मागं होते ना, प्रत्येकाचं वय पुढे मागं होतं ना. मला सांगा 3 मित्र आहेत, 3 मित्र आहेत, 4 वर्षापूर्वीची वयाची बेरीज किती आहे 72. म्हणजे 4 पूर्वीची 72 आहे. म्हणजे आजची किती असेल रे. त्या तिघांचं प्रत्येकाचं 4-4 न वाढणार म्हणजे 12 न वाढणार. म्हणजे इथं किती येणार 4 गुणिले 3, 4 गुणिले 3 न वाढलं बरोबर 12 न वाढलं. मग 72 आणि 12 किती येत आहे 84. तिघांची 4-4 वर्षानं वाढली. 6 वर्षानंतरच विचारलंय, 6 वर्षानंतर म्हणजे परत तिघांचं 6-6 न वाढणार म्हणजे किती न वाढणार 18 न वाढणार. म्हणजे 84 आणि आधी 18, 84 10 94, 94 8 102 म्हणजे किती येणार आन्सर 102. हे कधीच 4 वर्षापूर्वीच आणि हे कधीच 6 वर्षानंतरच. तुम्ही डायरेक्ट सुद्धा असं करू शकला असता. 4 वर्षापूर्वीची बेरीज 72 आहे, 6 वर्षानंतर बेरीज किती म्हणजे 4 आणि 6 10 वर्षानंतर दोघांची बेरीज, तिघांची बेरीज किती तर 10 वर्ष म्हणजे तिघांची 10 वर्ष वाढणार. 10 त्रिक 30 म्हणजे 72 मध्ये तू डायरेक्ट तिघांची 10 वर्ष वाढवलीस तर 10 त्रिक 30, 72 आणि 30 किती होणार मग 102. ऑप्शन नंबर 3 आहे का नाही. पडलाय का नाही बघायला असा प्रश्न. ठीक आहे पडलाय का नाही पडला, थोडासा वेगळा होता, मी त्याला जरासा अजून चेंज केला आणि हा प्रश्न टाकला. ओके चला पुढे जाऊ आपण. आज मुलीच्या वडिलांचे वय 40 वर्ष आहे. ज्यांना पेपर सोडवायची इच्छा होते त्यांच्यासाठी अभिषेक सीसॅट हे चॅनल, टेलिग्रामचं चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे, त्याच्यावर हा पेपर मी दिलेला आहे. आज मुलीच्या वडिलांचे वय 40 वर्ष आहे. आधीचे वय हे मुलीच्या आणि वडिलांच्या वयाची बेरीज आहे. मुलीच्या वडिलांचे वय 40 आहे म्हणजे वडिलांचे वय 40. आजीचे वय आजीला आ पकडू. आजीचे वय कोण आहे, आजीचे वय किती किंवा आजीचे वय मुलीच्या आणि वडिलांच्या वयाची बेरीज आहे. मुलगी प्लस वडील यांच्या वयाची बेरीज आहे आजीचे वय. आजोबा आजीपेक्षा 8 वर्षांनी मोठे आहेत. आजोबा आजीपेक्षा 8 वर्षांनी मोठे आहेत. आजी प्लस 8. ठीक आहे सगळं लिहून घेतो आपण. 10 वर्षापूर्वी आजोबांचे वय मुलीच्या वयाच्या 7 पट होते. 10 वर्षापूर्वी आजोबांचे वय म्हणजे आजोबा वजा 10
हे काय होतं, मुलीच्या वयाच्या 7 पट, म्हणजे मुलगी वजा 10 ह्याच्या 7 पट होते. नुसतं मुलगीच्या 7 पट तसं नसतंय पकडायचं. 10 वर्षापूर्वी दिले की हे 10 वर्षापूर्वी आजोबांचे वय, हे 10 वर्षापूर्वी मुलीच्या वयाच्या 7 पट होते. काय नसेल दिलं तर ते तेव्हाच घ्यायचं असतं 10 वर्षापूर्वीचं. तर आजीचे वय किती असं विचारले, तर जेवढं जेवढं जमतंय तेवढं तेवढं लिहून घ्यायचं आपण. मला सांगा आजीचं वय काय असणार आहे, मुलगी अधिक 40, बरोबर. वडील किती आहेत, 40, म्हणजे इथलं व काढलं मी, इथं किती लिहिलं मी, 40 लिहिलं. आता आजोबा किती आहेत, आजी अधिक 8, आजी अधिक 8 आहेत, म्हणजे आजोबा किती झाले, मुलगी अधिक 40 आणि अधिक 8 48. हे फक्त ह्याच्यात टाकलं, आजी म्हणजे मुलगी अधिक 40, 40 आणि 8 48. जमलं. कमीत कमी ह्याच्यात करायचं असतं. म्हणजे आता आजोबांचं मिळालं आपल्याला, मुलगी अधिक 48. आता शेवटच्या इक्वेशन मध्ये सगळं टाकून देऊ. आजोबा किती आहेत, मुलगी अधिक 48 वजा 10, बरोबर 7 गुणिले मुलगी आणि वजा 10 सत्ता 70. मला सांगा कसं कसं काय काय होतंय. हे मुलगी तिकडे गेली, 48 वजा 10 38, तिकडे गेली तर 6 मुलगी, आणि हे 70 इकडे आलं तर अधिक 70 होणार. तर 6 मुलगी बरोबर 8 आणि 7 आणि 3 10, 108. तर मुलगी बरोबर 108 भागिले 6, म्हणजेच काय असते 18 सख्ख 18 म्हणजे किती येणार 18. म्हणजे मुलीचं वय किती झालं 18. मुलीचं वय झालं 18. त्यांनी तुम्हाला काय सांगितलंय, त्यांनी तुम्हाला सांगितले की तर आजीचं वय किती, तर आजीचं वय किती. तर मला सांगा आजीचं वय काय असणार आहे. आजी म्हणजे मुलगी अधिक 40 आहे, म्हणजे 18 अधिक 40, म्हणजेच आजीचं वय किती झालं 58 वर्षे. आजीचं वय किती झालं 58 वर्षे. याला कुठलाही शॉर्टकट नाही, तुम्हाला हे असं लिहायला लागतं. आणि हे नुसतं रेशोवर 4च्या पटीत 2च्या पटीत ते मला पण येतेच की, पण या गणिताला तसलं काय करता येणार आहे का, नाही. म्हणून वयवारीची फक्त तेवढीच गणितं घ्यायची आणि पोरांना खुश करायचं, असलं मी काय केलेलं नाही. हे पडलाय का नाही, 7-8 प्रश्न आहेत असले आयोगाला आजपर्यंत. ठीक आहे, चांगला प्रश्न होता. तुम्हाला फक्त हे असं बनवता आलं पाहिजे. आणि आपलं एकच ध्येय आहे, जेव्हा आता इक्वेशनची टेस्ट सिरीज घेईन मी, आपलं एकच ध्येय आहे. काय ध्येय आहे आपलं, सगळ्याला एका व्हेरिएबल मध्ये आणायचं, सगळ्याला एका व्हेरिएबल मध्ये आणायचं. जमलंय. शांत डोकं ठेवून. आता मला ती सवय नाहीये की बाबा मी मुलीला एक्स पकडू, आजीला वाय पकडू, वडिलांना झेड पकडू, ते अवघड पडतं. मग हे बरं वाटतं मला, काय नाही, तिथल्या तिथं सगळं कळतं. त्यातल्या त्यात तुम्हाला पाहिजेच असेल तर वडिलांचं व्ही पकडायचं, मुलीचं जी पकडा गर्लचं, ठीक आहे, आजीचं जी पकडा, आजोबाचं ए पकडा, असं काहीतरी पकडा, मिळतं जुळतं काहीतरी करून घ्यायचं, एकच नॉमेनक्लेचर. चलो पुढे जाऊ. अजयचे आजचे वय त्याच्या वडिलांच्या वयाचा 1/4 आहे. चौथांश म्हणा किंवा 1/4 सेमच असतं. अजयच्या आईचे वय त्याच्या वडिलांपेक्षा 6 कमी आहे. असं बघितलं की काय करता येत नाही, सरळ लिहून घ्यायचं. अजयचं वय किती आहे, वडिलांच्या 1/4 आहे. अजयच्या आईचे वय वडिलांपेक्षा 6 वर्षांनी कमी आहे. अजयच्या आईचे वय वडिलांपेक्षा 6 वर्षांनी कमी आहे. शब्दाला इक्वेशन मध्ये लिहायची सवय लावायची. अजयचे आजचे वय 12 असेल. आता मला सांगा, जर अजयचं आजचं वय 12 असेल तर वडिलांचं वय काय होणार आहे, वडिलांचं वय हे खालचं 4 गुणाकारात, हे 12 जर पकडलं तर खालचे 4 गुणाकारात जाणार ना, 12 चोक 48. तर वडिलांचं वय काय झालं 48. मग मला सांगा वडिलांचं वय 48 झाले तर आईचं वय 6 कमी आहे, म्हणजे 48 वजा 6 किती झालं 42. आईचं आजचं वय किती झालं 42. तर त्याच्या आईचे अजयच्या जन्माच्या वेळेचे वय लगेच 42 वगैरे लिहायचं ना, ऑप्शन मध्ये असलं तर. त्यांनी काय विचारले, अजयच्या जन्माच्या वेळेचे वय. आता अजयचं वय किती आहे 12, त्याच्या जन्माच्या वेळी म्हणजे तो 0 असताना, म्हणजे त्याला 12 वर्ष मागं न्यायला लागेल. मग एकटा अजय 12 वर्ष मागं जाईल का, नाही, त्याची आई पण 12 वर्ष मागं जाईल. मग त्याच्या आईचं आजचं वय 42 होतं, तर जन्माच्या वेळी 42 वजा 12 किती असणार आहे, जन्माच्या वेळी त्याच्या आईचं वय 30. ऑप्शन नंबर 3. कळलं का, आलेला का प्रश्न. राहुलची आई, निशाची आई, नीताची आई, आलेत का नाही असले प्रश्न. नसतील तुम्हाला माहिती तर हे बघ पुढची स्लाइड बरोबर आली. ही दोन्ही पुस्तकं घेऊन टाकायची, याच्यात सगळे टॉपिक वाईज PYQ आहेत 2009 ते 2025. 126 प्रश्नपत्रिकांचा समावेश आहे. आयोगानं आजपर्यंत जेवढ्या घेतलेत तेवढ्या सगळ्या 2009 पासून ते गट ब मुख्य परीक्षेपर्यंत. फक्त मागच्या आठवड्यात झालेला गट क मुख्यचा पेपर याच्यात नाहीये.
जवळजवळ 1247 प्रश्न आहेत. त्याच्यापेक्षा एखादा जास्तच आहे. सोपा प्रश्न, अवघड प्रश्न, मीडियम लेवल, न सुटणारा, रद्द केलेला, एकही प्रश्न मी गाळला नाही. सगळे प्रश्न तुम्हाला दिलेत. तर ह्याची रिव्हिजन करणं म्हणजेच अभ्यास करणं. सेम असंच आपलं संपूर्ण बुद्धिमत्तेचं पुस्तक आहे. एवढं सगळं एकाच ठिकाणी मिळतंय. झेरॉक्स जरी काढायला गेला तरी खूप पैसे जातात, हजारात. ह्याला तेवढे पैसे जाणार नाहीयेत. दोन्ही मिळून काहीतरी 450 वगैरेचं असेल हे. ठीक आहे. आणि विथ डिटेल एक्सप्लेनेशन, खूप सारे QR कोडचा समावेश केलाय, जिथं तुम्हाला माझी कन्सेप्ट शिकवणारी समजेल. 15 मिनिटाचं, 20 मिनिटाचं, अर्ध्या तासाचं, तासाभराचं लेक्चर आहे. प्रत्येक टॉपिकच्या वर एक QR कोड दिलाय मी. तर ही तुमच्याकडे कायम संग्रही असावीत अशी पुस्तकं आहेत. आणि युट्यूबवर लेक्चर घेतोय म्हणून फक्त ह्याची ऍडव्हर्टाईज करतोय असं काही नाही. प्रत्येक पेड बॅचच्या लेक्चर मध्ये पण मी पोरांना हेच सांगतोय की ही 2 पुस्तकं घ्या. एवढे प्रश्न एका ठिकाणी तुम्हाला कुठेही मिळणार नाही. पुढे जाऊया आपण. ह्या डिस्क्रिप्शन मध्ये याची लिंक आहे ऑनलाईन. बाहेरच्या मुलांना पाहिजे असेल तर पुण्यात सगळ्या दुकानात आहे. महाराष्ट्रात काही काही दुकानात जे मला पैसे देतात वेळेवर त्यांच्याकडे, जे पुढवतात त्यांच्याकडे आपण काही दिलेलं नाहीये. पुढे, सोनालीचे वय तिच्या बहिणीच्या वयाच्या 1/3 व तिच्या वडिलांच्या वयाच्या 1/7 आहे. बघा, सोनालीचं वय बहिणीच्या किती आहे? 1/3. म्हणजे बहीण 3 असेल तर सोनाली किती? 1. आणि वडिलांच्या वयाचे 1/7 म्हणजे वडील 7 असतील तर सोनाली किती आहे? रेशो बनला. आता त्यांनी काय विचारले? बहिणीच्या आणि वडिलांच्या वयातील फरक किती आहे? 48. बहिणीच्या आणि वडिलांच्या वयातील फरक किती? 48. आपल्या भाषेत फरक किती आहे? 3 आणि 7 मध्ये 4. मग आपल्या 4ला ते किती म्हणतायत? 48. तर आपल्या 1ला किती म्हणतील ते? 12. पटलं? आता विचारले काय? तर सोनाली व तिच्या बहिणीच्या वयाची बेरीज किती? आता सोनाली आणि बहीण त्यांच्या वयाची बेरीज किती आहे रे? 3 आणि 1 4. मग आपल्या 1ला 12 असेल तर आपल्या 4ला किती? 12 चोक 48. हे 4 वेगळा आहे. हा 7 आणि 3 मधला 4चा फरक 48 आहे. आणि हे 3 आणि 1 4. फक्त योगायोग समजा त्याला. कळलं का? तर त्यांच्या वयाची बेरीज किती असणार आहे? 48 असणार आहे. पटलंय सगळ्यांना व्यवस्थित? चला पुढे जाऊया आपण. अ चे वय ब च्या वयापेक्षा दुप्पट आहे. लिहून घेऊया आपण. अ चे वय ब च्या वयापेक्षा दुप्पट आहे. 5 वर्षापूर्वी क चे वय अ च्या तेव्हाच्या वयाच्या तिप्पट होते. 5 वर्षापूर्वी म्हणजे क वजा 5. अ चं वय किती होतं? अ च्या तेव्हाच्या वयाच्या तिप्पट होते. म्हणजे तिप्पट होते अ च्या तेव्हाच्या वयाच्या, म्हणजे अ च्या 5 वर्षापूर्वीच्या वयाच्या तिप्पट होते. लिहिलं व्यवस्थित? 7 वर्षानंतर अ चे वय 29 वर्ष असेल. 7 वर्षानंतर म्हणजे अ अधिक 7 किती असणार आहे? 29. म्हणजे अ चे आजचे वय किती? 29 वजा 7 किती? 22. अ चं आजचं वय किती आलं? 22. मला सांगा, अ चं आजचं वय 22 आलं तर मी ते ह्याच्यात पुट करतो. जर मी इथं 22 पुट केलं तर 22 वजा 5 17. तर 17 त्रिक 51. मग मला सांगा, क वजा 5 किती आहे? 51. मग क बरोबर काय आलं? 51 आणि 5 56. इकडचं वजा 5 अधिक गेलं. 51 आणि 5 किती आलं? 56. म्हणजे क चं वय किती मिळालं? 56. त्यांनी काय विचारलंय? ब आणि क ची वय विचारलेली आहे. ठीक आहे. तर क चं वय मिळालं 56. आता मला ब चं पाहिजे. अ मला 22 मिळालंय. अ 22 मिळालाय तर इकडचा 2 ब झाला. 2 भागाकारात जाणार. म्हणजे ब बरोबर 22 भागिले 2 किती येणार माझं? 11. म्हणजे ब मला 11 मिळाला, क मला 56 मिळाला. ब 11 आणि क 56. ऑप्शन नंबर 3. जमतंय? शब्दाला इक्वेशन मध्ये लिहिता आलं पाहिजे. एकदम शांत पद्धतीने सुटतात प्रश्न. 40 सेकंद आयोगाने दिलाय मी तुम्हाला, 30 सेकंद. जर तुमचं डोकं शांत असेल तर एक बोट प्रश्नावर, एक आपलं कच्च्या पानावर चाललंय आपलं. अशा पद्धतीने तुम्हाला सगळे पेपर सोडवायचे आहेत. नेक्स्ट. 3 वर्षापूर्वी वडिलांचे वय मुलाच्या त्यावेळीच्या वयाच्या तिप्पट होते. कधी? 3 वर्षापूर्वी वडिलांचं वय किती सोप्या पद्धतीने होते बघा. आता चालला ना, आता 4था 5वा प्रश्न आला याच्यातला. आता बघ, 3 वर्षापूर्वी वडिलांचे वय मुलाच्या त्यावेळेच्या वयाच्या काय होते? तिप्पट होते. म्हणजे मुलगा 1 असेल तर वडील किती? 3. 6 वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या वयाचे दुप्पट होईल. वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट होईल. आता मला इथं सांगा कितीचा फरक आहे? 2चा. इथं सांगा कितीचा फरक आहे? 1चा. म्हणजे ह्याला 2 न गुणायला लागेल. किती येणार? 2 दूनी 4 बेक बे.
आता सांगा मला, मुलगा 1चा 2 झाला, कितीनं वाढला? 1नं वाढला. पण त्यांच्या भाषेत भूतकाळातलं 3 आणि भविष्यातलं 6 आहे, त्यांच्या भाषेत कितीनं वाढलं? 6 आणि 3 9नं. म्हणजे आपल्या 1ला किती वर्ष म्हणतायत? 9 वर्ष म्हणतायत. तर विचारले काय? वडिलांचे आजचे वय विचारले. मग 1ला 9 वर्ष म्हणतायत, तर 3ला किती? 9 त्रिक 27. पण हे कधीचं वय आहे? 3 वर्षापूर्वीचं. आपल्याला त्यांनी कुठलं विचारले? आजचं विचारलंय. म्हणजे 3 वर्षापूर्वी 27 असेल, तर आज किती असणार? 27 अधिक 3. आज किती असणार? 30 वर्षे. ऑप्शन नंबर 3. कळलं? समजलं का? डन. चलो नेक्स्ट. ही आपली मेथड आहे. अजून पूर्ण 12 प्रश्न आहेत. सगळे लेक्चर बघायचं, तुझ्या डोक्यात बसून जाते हे. तुला कुठलाही प्रश्न घेऊन ये परत, नंतर तुझा चुकणार नाही. अंकितचे वय सुशांतच्या वयाच्या तिप्पट आहे. लिहून घेतलं. अंकितचे वय सुशांतच्या वयाच्या तिप्पट आहे. नीतीचे वय सुशांतच्या वयाच्या अर्धे आहे. नीतीचे वय सुशांतच्या वयाच्या अर्धे आहे. ऋतूचे वय नीतीच्या वयाच्या दुप्पट आहे. ऋतूचे वय नीतीच्या वयाच्या दुप्पट आहे. असं एक्स वाय नाही घेतलं की कळतं लगेच कोण कोण आहे, नाहीतर नंतर ते शोधायला वेळ जातो एक्स कोणाला पकडलेलं. ऋतूचे वय नीतीच्या दुप्पट आहे. निशांतचे वय 30 वर्ष असून निशांतचे वय 30 वर्ष असून तो ऋतूपेक्षा 10 वर्षांनी लहान आहे. म्हणजे ऋतू वजा 10 बरोबर कोण आहे? निशांत आहे. निशांत. निशांतचे वय किती आहे? 30. म्हणजे निशांतचं वय 30 असेल तर वजा 10 इकडे गेलं, अधिक 10 होणार, किती येणार? हे 40. तर ऋतूचं वय मला किती मिळालं? 40. आता मला एकदा ऋतूचं वय मिळालं, एक एक टाकत जातो. ऋतूचं वय जर मला 40 मिळालं तर नीतू कोण आहे? ती नीवाली नीती किती आहे? 40 भागिले 2 येणार. म्हणजे नीतीचं वय मला किती मिळणार? 40 भागिले 2 20. मग हे 20 परत मी ह्याच्यात टाकलं तर मला सुशांतचं वय किती मिळतंय? तर मला सुशांतचं वय किती मिळतंय? 20 दुनी 40. सुशांतचं वय किती मिळालं मला? 20 दुनी 40. सुशांत मला मिळाला 40चा. बरोबर. आता सुशांत झाला 40चा आणि विचारले काय त्यांनी? अंकितचे वय. ठीक आहे, काहीतरी ऑप्शन चुकले असतील, पण जेवढं लिहिलं त्याच्यावरून हे सुशांत झाला 40चा. मग जर अ बरोबर अंकितचं विचारलंय तर काय असणार आहे? हे सुशांत 40 गुणिले 3. तर सुशांतचं वय किती असणार? 40 त्रिक 120. अंकितचे वय सुशांतच्या वयाच्या तिप्पट आहे. बरोबर. सुशांत मला 40 मिळालाय. करेक्ट. तर काय आला पाहिजे? अंकितचं वय किती आहे? 120. ऑप्शन नाही आहे याच्यात. याचं उत्तर काय आहे? 120. काहीतरी प्रश्नात टायपिंग झालं असेल, मी तयार करताना व्यवस्थित केलेला, पण आपल्याला कन्सेप्ट कळली का? हे असं एकात मांडत जायचं आणि परत खालनं पुट करत जायचं त्याला. करेक्ट आहे सगळं. हे जे काय प्रश्न आहे त्याच्यानुसार याचं उत्तर किती येते? 120. पुढे जाऊ आपण. अजय आणि विकास यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर किती आहे? 2:5. अजय आणि विकास यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर आहे 2:5. विकास हे राधापेक्षा 11 वर्षांनी लहान आहेत. विकास काय आहे? राधापेक्षा 11 वर्षांनी लहान आहे. राधाचे वय 7 वर्षांनी 42 होईल. राधाचे वय 7 वर्षांनी किती होणार आहे? 42. म्हणजे राधा आज कितीचे? 42 वजा 7 36चे. राधा आज 36चे. मग विकास कितीचा होईल? 36 वजा 11. तर 6तून 1 गेला 5, 3तून 1 गेले 2. ठीक आहे. तर विकास कितीचा होईल? 25चा. मग मला सांगा, विकास जर 25चा झाला तर आपल्या भाषेत विकास कितीचा आहे? 5चा. आपल्या 5ला 25 म्हणतायत, तर आपल्या 1ला किती म्हणतील? 5. 5 न भागायचं असतं ते. 5ला 25 तर 1ला किती? 5. तर अजयचं किती होईल? 1 म्हणजे 5 आहे, तर 2 म्हणजे किती होईल? 5 दुनी 10. त्यांनी काय सांगितलंय? अजयच्या वडिलांचे वय किती? जर अजयचे वडील त्याच्यापेक्षा किती वर्षांनी जास्त आहेत? 25 वर्षांनी. अजय 10चा आहे, वडील त्याचे 25 वर्षांनी जास्त आहेत. 10 आणि 25 किती मग? 35. तर अजयच्या वडिलांचे वय किती? 35 वर्ष. पटलं? समजलं का? कळतंय सगळ्यांना व्यवस्थित? ठीक आहे.
फक्त तुम्हाला लिहून घ्यायचं आहे. एकदा एक काहीतरी मिळतं, मग ते पुट करत करत तुम्हाला राहिलेल्या सगळ्या गोष्टी मिळून जातात. पुढे जाऊ आपण. वडिलांचे आजचे वय मोठ्या मुलाच्या वयाच्या दुप्पट आहे. वडिलांचे आजचे वय मोठ्या मुलाच्या वयाच्या दुप्पट आहे. मोठ्या मुलाला मो पकडू आपण. वडिलांचे आजचे वय मोठ्या मुलाच्या दुप्पट आहे. 5 वर्षानंतर वडिलांचे वय लहान मुलाच्या वयाच्या तिप्पट होईल. 5 वर्षानंतर म्हणजे वडील अधिक 5. 5 वर्षानंतर काय म्हटलंय? वडिलांचे वय लहान मुलाच्या वयाच्या तिप्पट होईल. मग लहान मुलगा आपण 5 वर्ष पुढे नेऊ आणि त्याच्या वयाच्या किती चाललंय? तिप्पट. आता अजून एक दिलंय, मोठ्या आणि लहान मुलामध्ये कितीचा फरक आहे? 12 वर्षाचा. मोठ्या आणि लहान मध्ये कितीचा फरक आहे? 12 वर्षाचा फरक आहे. आता वडिलांचं वय विचारले, सगळं आपण कशात तरी पुट करत राहू. फक्त तुम्हाला वडील म्हणजे काय दिले? 2 मोठा दिले. वडील म्हणजे दिलंय 2 मोठा. मग सगळं ह्या इक्वेशन मध्ये कुठल्याही एका इक्वेशन मध्ये पुट जरी केलं तरी चालून जाते. आता मी ह्या इक्वेशन मध्ये सगळं पुट करतो. ठीक आहे. मला वडील म्हणजे 2 मोठा दिले इथं. मग इथं जिथं जिथं वडील आहे तिथे तिथं 2 मोठा लिहितो. 2 मोठा अधिक 5. आपलं एकच एम आहे. काय एम आहे? सगळ्यांना एकाच व्हेरिएबल मध्ये कन्वर्ट करायचं. परत लहान, लहानाचं काय असणार आहे वय? मोठा वजा 12. म्हणजे लहान काय असणार आहे इथं? मोठा वजा 12 पुढचा अधिक 5 आहे असं आणि इंटू 3. मग काय काय तयार होईल? जरा सुट्ट सुट्ट करू. 2 मोठा अधिक 5 बरोबर 3 मोठा वजा 12 अधिक 5 म्हणजे किती असतंय? वजा 7. आणि वजा 7 गुणिले 3 वजा 21. 2 मोठा तिकडे गेलं. 3 मोठा वजा 2 मोठा फक्त मोठा आणि वजा 21 इकडे आलं तर 21 आणि 5 26. तर मोठ्या मुलाचं वय किती झालं? 26. विचारलंय काय? वडिलांचं. मग ह्याच्यावरून वडील बरोबर काय? 2 मोठा. 2 गुणिले मोठा तर मोठ्याचं वय किती आहे? 26. तर 2 गुणिले 26 बरोबर किती येणार? 52. 2 गुणिले 26 बरोबर किती येणार? 52. ऑप्शन नंबर 4. कळलं सगळ्यांना व्यवस्थित? एकदम परफेक्ट. ठीक आहे. चल पुढे जाऊया आपण. एक महिला म्हणते, जर माझ्या वयाच्या अंकाची उलटपालट केली तर ते माझ्या वडिलांचे वय दर्शवते. आमच्या वयातील फरक आमच्या वयाच्या बेरजेच्या 311 आहे तर महिलेचे वय. असा प्रश्न बघितला की पोरं देतात स्किप करून. काय स्किप करताय? ऑप्शन वरून जायचंय. 5-5 सेकंद लावायचे प्रत्येक ऑप्शनला. बघा 36 घेतला पहिला ऑप्शन. 36च्या उलट केलं की वडिलांचं वय मिळतंय 63. ह्यांची बेरीज 6 3 9 6 3 9 ह्यांची बेरीज किती आहे? 99. आणि ते काय म्हणतात? त्यांच्यातील फरक कितीचा आहे? 27चा आहे. हा फरक त्यांच्या बेरजेच्या 3 अकरांश आहे का? चेक करूया. 3/11 11 90 99 9 त्रिक 27 आहे. आपला पहिलाच ऑप्शन बसला. दुसरं बसतंय का बघू तसं. 45 घेतलं. 45 उलट केलं 54. बेरीज किती? 99. ह्याचा 3 अकरांश किती? 27. ह्यांचा फरक 27 आहे का? नाही 9 आहे. हे चुकलं. सेम असं तुम्ही 27चं करा. 27 उलट केलं 72 बरोबर. 27चं उलट केलं 72. मग किती होतं? यांची बेरीज किती? 99. म्हणजे परत ते 27 आलं पाहिजे फरक. यांचा फरक 27 आहे का? नाही, यांचा फरक आहे 45. त्यामुळे हे पण चुकलं. 54 पण चुकणारच आहे, कारण जर 45 चुकलंय तर 54 पण चुकणार, कारण 54 आणि 45 एकमेकांचेच उलट आहे. काय येणार? ऑप्शन नंबर 1. अजिबात सोडायचे नाही. हा तोच प्रश्न आहे जिथं तुम्ही 18 19 20 मार्क घेऊ शकता. चला पुढचा प्रश्न बघा. काय लिहिलंय? संजय हा नितीनपेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे. म्हणजे संजय हा नितीनपेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे. संजयचे वय किरणच्या वयाच्या 3 पट आहे. संजयचे वय किरणच्या वयाच्या 3 पट आहे. के गुणिले 3. आणि त्या तिघांच्या वयाची बेरीज किती दिली? 86. आणि तिसरा कोण झाला? संजय स्वतः. मग तिघांचे वय संजय अधिक नितीन अधिक किरण या तिघांच्या वयाची बेरीज किती आहे? 86. तिघांच्या वयाची बेरीज किती आहे? 86. मग आपण करू आपल्या आपल्या पद्धतीनं. काय काय येतंय ह्याच्यात सांगा आता मला. संजयचं वय संजय अधिक नितीन किती येणार? संजय वजा 5. नितीन येणार संजय वजा 5 अधिक किरण किती येणार? संजय भागिले 3. संजय भागिले 3 यांची बेरीज किती झाली? 86. छेद समान करू. सगळ्यांचा छेद 3 करू. इथं 3 याला 3s अधिक इथं 3 याला 3s
इथं 3 15 आणि अधिक एस बरोबर किती आलं 86. छेद समान करणे आता फ्रॅक्शनचा पार्ट आहे, फ्रॅक्शनची टेस्ट घ्यायची आपण बरोबर. मग पुढे काय येणार इथलं 3 आणि 3 6 आणि 1 7s 7s वजा 15 बरोबर किती येणार 3 सक 18 3 8 24 आणि 1 25. मग 7s बरोबर 258 आणि इकडचं वजा 15 तिकडे गेल्यावर काय होणार अधिक 15 होणार. मग 7s बरोबर 8 आणि 5 13 चला 1 25 आणि 2 27. एस बरोबर 7 त्रिक 21 उरले 6 7 9 63. किती आलं संजयचं वय किती आलं 39. पण संजयचं वय त्यांनी विचारलंय का नाही, त्यांनी कोणाचं वय विचारलंय नितीनचं. मग संजय जर 39 असेल, संजय जर 39 असेल तर या इक्वेशन मध्ये टाकलं मी तर 39 बरोबर नितीन अधिक 5 बरोबर. मग हे 5 तिकडं वजा मध्ये गेलं 39 वजा 5 बरोबर कोण आलं नितीन. मग नितीन किती 39 वजा 5 34. तर नितीनचं वय किती आलं 34. ठीक आहे कळलं का ऑप्शन नंबर 4. पुढचा प्रश्न पाहू आपण. पहा कसा प्रश्न आहे. मुलीचे वय 12 वर्षे, मुलगी लग्नानंतर 2 वर्षांनी जन्मली. आई वडील आणि लग्नाचे वर्ष यांची बेरीज किती आहे 108. आई वडिलांपेक्षा 6 वर्षांनी कमी आहे तर वडिलांचे वय किती. मला सांगा मुलीचं वय 12 वर्ष आहे आणि मुलगी लग्नानंतर 2 वर्षांनी जन्मली आहे म्हणजे लग्नाला किती वर्ष झाली 12 आणि 2 14. मग दिलेल्यानुसार आई अधिक वडील अधिक लग्नाची वर्ष किती 12 आणि 2 14 झाली लग्नाची वर्ष, यांची बेरीज किती आहे 108. पटलं का. मग आई अधिक वडील तर 108 मधून 14 गेले किती उरतात 8तून 4 गेले 4 बरोबर आणि 10तून 1 गेला 9 किती उरले 94. आई आणि वडील यांची बेरीज किती आहे 94 आणि आई वडिलांपेक्षा 6 वर्षांनी लहान आहे म्हणजे वडील वजा आई किती 6 वर्ष. सरळ यांची बेरीज करू. यांची जर मी बेरीज केली तर मला काय मिळतंय अधिक आई वजा आई कॅन्सल व अधिक व 2 व बरोबर 94 आणि 6 किती आलं 100. म्हणजे वडील किती झाले 100 भागिले 2 वडील किती आले 50. वडील आले 50. त्यांनी काय विचारले वडिलांचे वय किती. वडिलांचे वय किती असणार आहे 50. ऑप्शन नंबर 1. पटलं का. तुम्हाला हे अजून एका पद्धतीने सांगतो कसं करायचं. तुम्हाला आई वडिलांची बेरीज 94 दिली आणि कोणतरी कोणापेक्षा तरी 6 वर्षांनी कमी आहे. सरळ मी काय करणार 94 आहे ना कोणतरी कोणापेक्षा तरी 6 न कमी आहे म्हणजे एकाला 6 जास्त आहेत त्याला 6 देऊन टाकले. आता त्याला 6 दिले तर उरलेली रक्कम निम्मी निम्मी वाटायची. 6 दिले तर 88 उरलं मग एकाला 44 द्या दुसऱ्याला पण 44 द्या. मग काय असणार एकाकडं 0 आणि 44 44 44 आणि 6 50. म्हणजे असं हे इक्वेशनची गरज नसते. हे असं पण तुम्ही सोडवू शकता. हे आपण ऍव्हरेज मध्ये बघितलेलं आहे. कळलं का. हे अशा पद्धतीने आपण करू शकतो. वडिलांचे वय किती येणार आहेत 50. पुढे जाऊ आपण. नवरा व बायको यांच्या वयाची सरासरी त्यांच्या विवाहाच्या वेळी 25 वर्ष होती. सरासरी 25 होती. नवरा आणि बायको विवाहाच्या वेळी सरासरी 25 म्हणजे टोटल किती असणार आहे 25 दुनी 50. विवाहानंतर 2 वर्षांनी त्यांना मुलगा झाला म्हणजे 2 वर्षांनी त्यांची बेरीज किती होणार 54. नवरा अधिक बायको आणि अधिक मुलगा की जो मुलगा 0चाच असणार आहे म्हणून 2 वर्षांनी दोघांची 2 2 वाढली 4 वर्ष वाढली 54. त्या तिघांच्या आजच्या वयाची सरासरी किती आहे 27. म्हणजे नवरा प्लस बायको प्लस मुलगा यांच्या आजच्या वयाची सरासरी 27 आहे. तर टोटल किती असणार 27 त्रिक 81. टोटल झाली 81 बरोबर. मग मला सांगा हे 2 वर्षाचा गॅप होता. आता इथं तिघांचं वय त्यावेळी जन्माच्या वेळी 54 होतं आता किती आहे 81 म्हणजे कितीने वाढलं 27. वाढलं 27 न. 27 नंतर तिघांचं वय वाढत असेल तर प्रत्येकाने किती किती वाढवले 9 वर्ष वाढवली. म्हणजे थोडक्यात इथून इथपर्यंतचा कालावधी कितीचा आहे 9 वर्षाचा आहे. तर आता विचारले काय तर लग्नाला किती वर्ष झाली. लग्नाला किती वर्ष झाली. जन्मापासून आजपर्यंत 9 वर्ष आणि जन्माच्या आधीचे 2 वर्ष लग्न झालेलं आहे म्हणजे 9 आणि 2 लग्नाला किती वर्ष झाली 11 वर्ष झाली. पटलं होता का नाही सिंपल आणि आलाय का नाही. सिंपल म्हणजे इंटरेस्टिंग प्रश्न आहे. तुम्हाला अवघड वाटतोय इंटरेस्टिंग प्रश्न आहे. बघ पुन्हा एकदा नीट लक्ष दे.
माझी एक सिरीज आहे बघ, अवघड वाटणारे प्रश्न. ठीक आहे, एज्युकल्चर चॅनलवर जा आणि अवघड वाटणारे प्रश्नाची प्लेलिस्ट आहे, त्याच्यात खूप चांगले चांगले प्रश्न घेतलेले आहेत मी, ते बघत जा. आणि वाटणारे म्हटले, असणारे म्हणलंच नाही. हा अवघड वाटतो पण अवघड नाहीये. नवरा आणि बायकोची विवाहाच्या वेळची सरासरी 25 आहे, तर टोटल काय असणार? 25 दुनी 50. सम इज इक्वल टू काय असते? ऍव्हरेज इंटू नंबर. 25 ऍव्हरेज होता आणि काय होतं? 2 त्यांची सरासरी, 2 त्यांची संख्या, 25 दुनी 50. परत मुलाच्या जन्मावेळी 2 वर्षांनी जन्मले तर वडिलांचं, नवऱ्याचं 2 वाढलं, बायकोचं 2 वाढले, 4 वाढलं, 50 आणि 4 54. त्यावेळी मुलगा शून्याचाच होता. आता आजचं सांगितलंय, नवरा बायको मुलगा यांची सरासरी 27 आहे, तिघांची सरासरी 27, म्हणजे 27 त्रिक 81. 81 झालं, म्हणजे 54 झालं 81. कितीनं वाढलं? 27 वाढलं. बेरी 27 तिघांमुळे वाढली, म्हणजे प्रत्येक जण 9 वर्ष पुढे गेलाय. म्हणजे इथून इथपर्यंत जन्मापासून आजपर्यंत कितीचा गॅप आहे? 9 वर्ष. आणि आधी 2 वर्ष झाले, तर 9 आणि 2 किती येणार आहे? 11. ऑप्शन नंबर 1. पटलं का सगळ्यांना? व्यवस्थित कळलंय? चला पुढे जाऊया आपण. इंटरेस्टिंग प्रश्न आहेत, याला प्रश्न म्हणायचे असतात. ठीक आहे, नुसतं ते तोंडी सांगतोय एवढं काय करायची गरज नाही, ह्याच्यावरून हे करा, अरे ते खूप थोडे आहेत ना. हे पण चांगलं बनलं तर ते सुटणारच आहे तुम्हाला. आता ह्याची तयारी करू चांगली आपण. नेक्स्ट, जॉनचं वय त्याच्या भावाच्या वयाच्या अर्ध्या इतके होईल जर आपण त्याच्या भावाच्या सध्याच्या वयात 4 वर्षांची भर घातली. आज जॉन कितीचा आहे? 28 वर्षाचा आहे, तर त्याच्या भावाचे वय किती? त्याच्या भावाच्या अर्धे होईल. आज जॉन 28चा आहे, मग त्याचा भाव कितीचा पाहिजे? 56चा. पण हे सगळं कधी होणार आहे? 4 वर्षाची भर टाकल्यानंतर. म्हणजे आता तो दुप्पट आहे का नाही? 4 वर्ष जर वाढवलं तर तो दुप्पट बनणार आहे. आता जर तो 56 असेल तर दुप्पट आहे, तर 4 वर्षांनी 56 होणार पाहिजे ना. म्हणजे आता तो कितीचा असेल? 52चा. जॉनच्या भावाच्या वयात 4 वर्ष वाढवली तर तो जॉनच्या दुप्पट बनणार आहे. जॉन 28चा आहे, 56 कधी बनणार? 4 वर्षांनी. मग आज कितीचा पाहिजे? 52चा. ऑप्शन नंबर 2. इझी. हे प्रश्न कसे आहेत माहितीये का? एका वाक्याचे, पण त्या टाइम प्रेशर मध्ये तुम्हाला घाम फोडणारे आहेत, की कहना क्या चाहते हो. असं होतं ना, ते हेच प्रश्न आहेत, ते वन लाईनरच आहेत की नाही. पण डोकं शांत असेल तरच सुटणार आहे, नाही तर सुटणार नाही. पुढे जाऊ. 5 वर्षापूर्वी रेखा व नेहाचे सरासरी वय 34 वर्ष होते. रेखा आणि नेहाचे सरासरी वय किती आहे? 34. कधी? 5 वर्षापूर्वी. मग आज किती असतंय? ऍव्हरेज मध्ये झालंय, सरासरी पुढे मागे केली की तेवढ्यानंच होते. 5 वर्षापूर्वी 34 होतं, तर आज कितीचं असणार आहे? 39. म्हणजे रेखा आणि नेहा यांचं आजचं सरासरी वय 39 असेल, तर टोटल किती असणार? 39 गुणिले 2 म्हणजे किती झालं? 78. 78. परत आज रेखा, नेहा आणि नीरज यांचं सरासरी वय किती आहे? 33. रेखा, नेहा आणि नीरज यांचं सरासरी वय 33 आहे. तिघांचं सरासरी 33 आहे, तर टोटल किती होणार? 33 त्रिक 99. मला सांगा, आजची दोघांची टोटल 78 आहे, आजची तिघांची टोटल 99 आहे. ही जी एक्स्ट्रा आली ती कोणामुळे आली? ह्या तिसऱ्या नीरजमुळेच आली ना. मग 78 आणि 99 कितीचा फरक आहे? 9तून 8 गेला 1, 9तून 7 गेला 2. असा सिंपल पद्धतीने करायचं, म्हणजे तुमच्या सिली मिस्टेक होत नाहीत. तोंडी करत बसू नका. 9तून 8 गेला 1, 9तून 7 गेला 2. दॅट्स इट. मग 21 आलं. आता 21 डायरेक्ट पर्यायात लिहू नका असलं तरी, कारण प्रश्न बघा, हे नीरजचं वय आलं 21, पण त्यांनी नीरजचं आजचं वय विचारलंय का? नाही. त्यांनी काय विचारलंय? 10 वर्षानंतर नीरजचे वय किती? 10 वर्षानंतर. नीरजचं आजचं वय 21 आहे, मग 10 वर्षानंतर किती? 21 अधिक 10 बरोबर किती येणार आहे? 31. नीरजचं 10 वर्षानंतरचं वय किती असणार आहे? 31 असणार आहे. पटतंय सगळ्यांना? व्यवस्थित एकदम प्रॉपर आहे का नाही प्रश्न? अरे आहे बाळांनो, असेच प्रश्न आहेत, अशाच पद्धतीचे आहेत. मी थोडेसे चेंजेस केलेत आकड्यात, शब्दरचनेत फिरवाफिरवी केलीये, बाकी काही नाही. आणि ते करताना मग इकडे तिकडे थोडंसं झालंय, पण आपण कन्सेप्ट शिकायला आलो इथे. कळलंय? समजलंय तुम्हाला? मी आधीच म्हटलंय, ही फक्त टेस्ट सिरीज नाहीये, ही तुमची रिव्हिजन आहे. पेपर पुढे गेलेत, गप सगळ्यांनी टेस्ट सिरीज लावायचे डोळे झाकून, काही इकडे तिकडे बघायचं नाही. गणित बुद्धिमत्ताशिवाय प्रिलिम पास होत नाही, मेन्स पास होत नाही, काय होत नाही. त्यामुळे डोळे झाकून विश्वास ठेवा माझ्यावर. ही तुम्हाला टेस्ट सिरीज एकदम चांगले मार्क मिळवून देणार आहे, आणि मी ते एकदम चांगलेला पैकीच्या पैकीच म्हणायला सुरुवात केली. आपल्याला नको आहेत 14-15 मार्क, काही नाही, मी कौतुक बी नाही करत.
ज्यांनी कोणी मला पाठवले असेल सर 13 पडले, 14 पडले, 15 पडले, काय बोललो का? 17च्या पुढच्यांनाच मी म्हणले चांगला आलाय स्कोर ग्रुप सी मेन्सला. त्याच्या आधीच्यांना मी काहीच बोललो नाही, गुड म्हणलंय फक्त. बर ठीक आहे, ओके. कारण नाही होता पेपर 18, 19, 20 मार्काचा. तुम्ही 14, 15 म्हणजे ते नाहीये ना, वर्थ नाहीये ते. का तुम्हाला गुडी गुडी बोलून काय झाडावर चढू मी हरभऱ्याचे? सांग. अख्खं पुणे बसले, सदाशिव पेठ बसले झाडावर चढवाय तुम्हाला. हा होतंय, तुझं नाही होणार तर कुणाचं होणार? अरे नाही होणार तुझं 12-13 मार्क पाडून. तुला जास्त मार्क पाडायचे. ठीक आहे, 20 पैकी 18 पाहिजेत आणि 22 पैकी 19 पाहिजेत मार्क बस मेन्सला आणि इकडे प्रीला. असं तुम्हाला करायचं आहे, त्याशिवाय होत नाही. आणि नेहमी सांगितलंय मी, कोरोनाच्या वेळी ज्यांनी अभ्यास केला त्यांची पोस्ट निघाली. ठीक आहे, सेम तसंच आता आहे. परीक्षा पुढे जाते तर तुम्हाला अभ्यास करायची गरज आहे. तुम्ही जर आता अभ्यास नाही केला तुमची पोस्ट नाही मिळणार. उलट आता अजून जोरात अभ्यास करायची तयारी आहे. तुला काय घेणं नाही त्या मॅथचं, तुला 1 रुपया मिळणार आहे का त्यातनं? सांग बरं. कशाला त्याच्या नादाला लागतंय? तुला कुठल्या सोशल मीडियाने 1 रुपया मिळणार आहे का? फेसबुक वापरून, इंस्टाग्राम वापरून, युट्यूब फालतूचं कामासाठी वापरून नाही मिळणार आहे. तर कशाला उगा नादाला लागतो? तात्पुरता आनंद आहे, डोपामाइन रिलीज करतं, तेवढा पुरतं तुला लय भारी वाटतं. परत नंतर ते बघून बघूनच बोर होतोस तू. मग अजून काय करू? होतं का नाही होत? आणि कळतं का वेळ गेलेला? 1 तास गेला रे रील बघण्यात, होतं की नाही होत कळत पण नाही. स्टार्ट कशासाठी केलं तर कुठला अभ्यासाचा कंटेंट बघायला, आणि जाऊन कुठं पोचतोस तुला माहिती आहे कुठं पोचतोस, आहे का नाही? तेच आहे, त्याचं कामच ते आहे. नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राईम, इन्स्टा, फेसबुक, युट्यूब शॉर्ट्स, त्याचं कामच ते आहे. त्यामुळे तुला हे मोठे व्हिडिओ, मला सगळं अनालिसिस कळतं, पहिले 2 मिनिटात परत कमी होतात पोरं. कारण तुला आता ते 1 मिनिटातच डोपामाइन रिलीज झालं पाहिजे, पेशन्सच नाही उरला. तर तसलं काय करू नकोस. पेशन्स ठेव, तसल्या गोष्टीपासून थोडं लांब राहा. आयुष्यभर रील बघायला मिळतील तुला जर आता अभ्यास केला तर. आणि आता रील बघत बसला तर आयुष्यभर कष्ट करायला लागेल, एवढं लक्षात घे. हे सांगायला लागतंय कारण हीच रिअल गोष्ट चालू आहे आजूबाजूला, तू बघत असशील जेवताना मेसमध्ये वगैरे. पुढचा प्रश्न बघ. हरीश आणि गणेश यांच्या वयाचे गुणोत्तर किती आहे? 11:9. हरीश आणि गणेश यांच्या वयाचे गुणोत्तर आहे 11:9. 15 वर्षापूर्वी, हे आजचं झालं, 15 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर होते 4:3. म्हणून गणेशचे आजचे वय किती? गणेशचं आजचं वय विचारलं. आपली मेथड सांगतो तुला, शॉर्टकट पण सांगेन लगेच 5 सेकंदात. ठीक आहे, कन्सेप्ट काय? दोघांच्या वयातील फरक सेम पाहिजे. 11 आणि 9 मध्ये कितीचा फरक आहे? 2चा. आणि 4 आणि 3 मध्ये कितीचा आहे? 1चा. म्हणजे ह्या 1ला मी 2 करू शकतोय. 1ला 2 कसं करायचं? 2 न गुणा. बेचोक 8, बेत्रिक 6. बरोबर. आता नवीन रेशो काय झाला? 8. आता मला सांगा, गणेश 9चा किती झाला? 6. म्हणजे कितीनं कमी? 3. बरोबर. पण कोणाच्या भाषेत? आपल्या भाषेत. त्यांच्या भाषेत कितीनं कमी आहे? आज वरून -15 वर आलाय, म्हणजे 15 वर्षांनी. म्हणजे आपल्या 3ला काय म्हणतायत? 15 वर्ष म्हणतायत. तर आपल्या 1ला किती म्हणतील? 1ला म्हणतील 5. ठीक आहे. तर विचारले काय? गणेशचं आजचं वय. 1 म्हणजे 5 आहे, तर 9 म्हणजे किती? 9×5 = 45. गणेशचं आजचं वय किती आहे रे? आजचं वय 45. बरोबर. आणि जे तुम्ही रील बघता ते शॉर्टकट काय मला येत नाहीत का? पण त्याचा काय उपयोग नसतो. कधी तर लागतात, कधी तर नाही. काय शॉर्टकट आहे? डायरेक्ट रेशो बघायचा. असं सांगतात तुम्हाला, डायरेक्ट रेशो बघा. तुम्हाला काय विचारलंय? गणेशचं आजचं वय विचारलंय. गणेशचं आजचं वय किती आहे रे? गणेशचं आजचं वय आहे 9. 9च्या रेशो मध्ये, म्हणजे गणेशचं आजचं वय 9च्या पटीत पाहिजे. मग मला सांगा, 55ला 9 न भाग जातोय का? नाही. 40ला 9 न भाग जातोय का? नाही. 30ला 9 न भाग जातोय का? नाही. म्हणजे उत्तर काय आलं? 45. हे ते मला पण प्रत्येक वेळी होणार आहे का? सगळे 4च्या 4 ऑप्शन 9च्या भागात असते तर. मग त्यासाठी तुला, मग त्यांच्याकडे तसं आलं की ते डायरेक्ट इक्वेशन वापरतात. आपण इक्वेशन तर नाही वापरत ना, नुसत्या आकडे. काही करावे लागत नाही. ठीक आहे, असं पण करू शकतो. पहिला 5 सेकंदाचा ट्राय त्याला द्यायचं. ठीक आहे, नाही म्हणत नाही, पण तुम्हाला ह्या गोष्टी आल्या पाहिजेत. मी तुमची इक्वेशन आणि एक्स पासून सुटका केलेली आहे. डायरेक्ट आपल्याला ह्याच्यावरून उत्तर काढता येतंय. चलो पुढचा प्रश्न. समीर आणि पियुष यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर किती आहे? 3:5. समीर आणि पियुष यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर आहे 3:5. 7 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती आहे? 11:16. त्यांच्या वयाचे गुणोत्तर आहे 11:16. चला आपली मेथड काय? कन्सेप्ट चेक करू आपण. इथं कितीचा फरक आहे? 2चा. इथं कितीचा आहे? 5चा. दोघांना सेम बनवायचंय. 2 आणि 5 आहे म्हणजे 10 बनवू शकतो. दोघांच्या पाड्यात 10 आहे.
तर 10 बनवायला या रेशोला 5 न गुणा, उलट गुणायचं, आणि या रेशोला 2 न गुणा. आतापर्यंत कुठल्या तरी एका रेशोला गुणून आपलं ते सेम सेम येत होतं, कारण कोणतर कोणाच्या तरी पटीत असायचं. इथं तसं नाहीये, 2 आणि 5 एकमेकांच्या पटीत नाहीयेत. वरच्याला 5 न खालच्याला 2. नवीन रेशो काय होणार? 5 त्रिक 15, 5 5 25, 11 दुनी 22, 16 दुनी 32. आता दोन्हीकडे बघा 10चा फरक आहे का? आहे की नाही 10चा फरक? आता मला सांगा पियुष 25चा किती झाला? एकदा नवीन रेशो झाले, जुन्या रेशोचं गणितातलं काम संपलं. 25 किती झालं? 32. कितीनं वाढलं? 7 न. कोणाच्या भाषेत? आपल्या भाषेत. त्यांच्या भाषेत कितीनं वाढलंय? 7 नच वाढलंय. म्हणजे आपल्या 7 ला किती म्हणतायत? 7. तर 1 ला किती म्हणतील? 7 ला 7 म्हणतायत. तर 1 ला 1 विचारले काय? पियुषचं आजचं वय. पियुषचं आजचं वय किती आहे? 5 आहे. पण 1 ला 1 म्हटलंय, किंवा पियुषचं आजचं वय विचारलंय 25 आहे, 1 ला 1 म्हटले, तर 25 ला किती? 25. जुन्या रेशोंचा संबंध संपवायचा. कळलं का? आता हेच शॉर्टकटनं कसं? कोण कोण आहेत आपल्याकडे? समीर आणि पियुष. समीर आणि पियुष किती आजचं? 3 5, आणि इकडे किती आहे? 11 16. त्यांनी काय विचारले? पियुषचं आजचं विचारले. पियुषचं आजचं किती आहे? 5. म्हणजे 5च्या पटीतलं उत्तर पाहिजे. मला सांग, 15 पण 5च्या पटीत आहे, 25 पण 5च्या पटीत आहे, 40 पण 5च्या पटीत आहे. फक्त एकच ऑप्शन एलिमिनेट झाला 11. आता मग काय शॉर्टकट लागत नाही का? लागतो. तुम्हाला कन्सेप्ट नीट माहित असतील तर इथं पण शॉर्टकट लागतो. आता एका केसनं तर झालं नाही, पण आपल्याला माहित आहे 7 वर्षानंतर पियुषचं वय कितीच्या पटीत पाहिजे? 16च्या. मग मला सांगा 15 मध्ये 7 टाकले किती झाले? 22. 22 16च्या पटीत आहे का? नाही, कॅन्सल. 25 मध्ये 7 टाकले किती झाले? 32. 32 16च्या पटीत आहे का? आहे. आला आपला आन्सर. परत 40 मध्ये 7 टाकले 47. 47 आहे का? 16च्या पटीत नाही, हे पण कॅन्सल. म्हणजे शॉर्टकटनं पण येते आणि या मेथडनं पण येते. तुम्हाला ही मेथड आली पाहिजे. ठीक आहे? या मेथड मध्ये किती का अवघड प्रश्न विचारू दे, कसं पण विचारू दे, तुम्हाला उत्तर येणार म्हणजे येणार. सगळे 4ही ऑप्शन सुद्धा पटीत असतील तरी पण तुम्हाला उत्तर येणार त्याच. चलो पुढे जाऊ. शेवटचा प्रश्न बघा. आता अशा प्रश्नांना कुठले शॉर्टकट आणि काय लागतं? तुमचं बेसिक चांगलं पाहिजे. तुम्हाला शब्दाला इक्वेशन मध्ये मांडता आलं पाहिजे. बघा, एका कुटुंबातील जोडप्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मी मुलाला बॉय पकडतो, मुलीला गर्ल पकडतो. वडिलांचे वय फादर पकडतो, वय त्याच्या मुलीच्या वयाच्या 4 पट आहे. वडिलांचे वय म्हणजे फादरचे वय मुलीच्या वयाच्या 4 पट, आणि मुलाचे वय त्याच्या आईच्या वयाच्या 1/3 म्हणजे आईचे मदरचे वय 1/3 म्हणजे ती तिप्पट असणार बॉयच्या मुलाच्या, तर 3 बॉय. पटलं इथपर्यंत? पत्नी तिच्या पतीपेक्षा 4 वर्षांनी लहान आहे, म्हणजे फादर वजा मदर इज इक्वल टू 4. आणि भाऊ त्याच्या बहिणीपेक्षा म्हणजे गर्ल बॉय पेक्षा बहिणीपेक्षा 4 वर्षांनी मोठा आहे, म्हणजे बॉय वजा गर्ल किती ना 4 वर्षांनी मोठा आहे. तर आईचे वय. एकदम सिंपल. असे प्रश्न आले, हा 20 मार्क देणारा प्रश्न आहे. लोक म्हणतात स्किप कर. 40 सेकंदाच्या आत होतो. 10 सेकंदात उतरून घेतलंस, प्रश्न वाचून 10 सेकंद उतरून घ्यायला. ओके, किती लागतं? बरोबर ना? ऍज अ स्टुडंट पॉईंट ऑफ व्ह्यू. आणि ते सगळं मला कमेंट मध्ये म्हणायचं नाही सर परीक्षेच्या वेळी सुचत नाही. सुचतंय, मी दाखवलंय तुम्हाला सुचतंय. गट क मुख्यचा पेपर बघा, माझ्याच विद्यार्थ्याचा पेपर होता. जेवढा मी म्हटलेलं रेशोची बेरीज करा 9, आपली 9 म्हणजे 9च्या पटीत पाहिजे, त्यानं 9चा आकडा टाकलेला फक्त तिथं, आणि त्याच्यावरून त्यानं पेपर दिला ना वेळेत, सुटलं. तुम्हाला पण सुटणार. थोडंसं प्रॅक्टिस करा. पी हळदन हो तर होणार नाही. रोज 2-2 तास, 2.5 तास, 1-1 तास, 1.5 तास द्यायला लागणार आहे, तरच होणार आहे ते. काय करायचं सांगतो. विचारले काय? आईचं वय. आईचं वय विचारलेलं आहे. आता ह्याच्यात पण एक शॉर्टकट आहे. ह्याचं उत्तर कधी 40 येऊ शकणार नाही. का नाही? कारण आईचं वय तुम्हाला काय पाहिजे? तिप्पट पाहिजे. 40 कशाची तरी तिप्पट आहे का? नाही. असा पण एक अंदाज लावू शकतो. एकदम हाय लेवल झालं शॉर्टकट लावायच्या पद्धती, पण तेवढ्याची गरज नाही आपल्याला. ठीक आहे. काय विचारलं? आईचं. तर जिथं जिथं आई आहे असे 2 अक्षर घ्यायचे, मदर मदर घेतले, आणि बाकी सगळे एकात कन्वर्ट करायचा प्रयत्न करायचा. आता बी. बी ला मी असं करू शकतो का? m इज इक्वल टू 3b आहे, तर m ची व्हॅल्यू काढायची आपल्याला. तर हे 2 इक्वेशन घेतले आपण. तर बी म्हणजे काय? g+4. म्हणजे ह्या पहिल्या इक्वेशनला m इज इक्वल टू 3 इंटू g+4. कारण काय? बी म्हणजे काय असते? g+4. इकडे जी गेलं तर ठीक आहे. परत एफ म्हणजे काय? 4g आहे, तर 4g मायनस m इज इक्वल टू 4. ठीक आहे. आता
तुम्हाला काय टाकू शकतो, ही एम ची जी ही व्हॅल्यू आहे ती ह्याच्यात टाकू. एम ची ही व्हॅल्यू किती आहे डिटेल 3G प्लस 12. मग मी ह्याच्यात टाकतो ती 4G मायनस 3G मायनस 12 इज इक्वल टू 4. पटलं? आता मला सांगा 4G मायनस जी, जी वजा 12 तिकडे गेलं, 12 आणि 4 16. गल किती आली 16. गल आली 16. मग तुम्हाला कोण काढायचंय, आईचं काढायचंय. मग कशात पण एकात पुट करा, त्याच्यात कशात पण एकात पुट करा. गल 16 आले, याच्यात पुट केलं मी 3 गुणिले 16 अधिक 12 सोत्रिक 48. 48 अधिक 12 बरोबर किती आलं 60. ऑप्शन नंबर 4. 40 सेकंदात 45 सेकंदात नाही सुटणार. सुटणार बाळांनो, थोडीशी प्रॅक्टिस करा, सुटणार तुम्हाला पण. तर मी सगळेच डिस्कशन अशाच लेवलने एवढ्याच इंटेन्सिटीने घेतोय. युट्यूबवर टाकायचं म्हणून लय भारी, आठ टाकायचं म्हणून कसं पण, असं काय नाही. तसं जमणारच कसं रे, एखाद्या शिक्षकाला कसं काय जमू शकतं तसं. ठीक आहे, जे ह्या इथं जीव तोडून शिकवायचं आहे, उलट तिथं तर अजून जीव तोडून शिकवलं पाहिजेत ना, पैसे दिलेत पोरांनी त्या, पाहिजेत का नाही. एक सिंपल विचार केला तर हे मला आजच्या कमेंट मध्ये कळालंय का, सर युट्यूबवर लय भारी शिकवतात काय काय लोक, मग पेड बॅच मध्ये काहीच नसतं. अरे मग ते कसं झालं, खायच्या ठिकाणी असतात बघा, फेमस होईपर्यंत लय टेस्टी टेस्टी देतात आणि एकदा फेमस झाले की सगळं पानसड देतात. तसं कसं चालेल, मग ते परत जातो का आपण तिथे, सेम तसंच आहे. तर आता ज्या इंटेन्सिटीनं ज्या लेवलचं शिकवलेलं आहे सगळं सेम त्याच लेवलचं आपण शिकवतोय. फक्त इक्वेशन बनवायचे. तुला आईचं काढायचं होतं, ज्याच्यात आई आहे ते घेतलं, तू काहीही घेऊ शकतो, काहीही घेऊ शकतो, उत्तर काढू शकतो. ह्याच्यात तुमचे असेच इक्वेशन बनतील असं काय नाही, कशाही प्रकारचे इक्वेशन बनतील आणि मग सगळं पुट करून उत्तर काढायची. ओके, तर ही होती अशी आपली एजेसची टेस्ट सिरीज. अशाच पद्धतीनं ह्या दोन्ही टेस्ट सिरीज आहेत. परीक्षण 1.0 ही एक टेस्ट सिरीज आहे आपली आणि परीक्षण 2.0 ही 15 ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे. तोपर्यंत सगळ्यांनी परीक्षण 1.0 टॉपिक वाईज जी टेस्ट सिरीज आहे तीच करायची. 30 टॉपिक म्हटलंय, पण आता परीक्षा पण पुढे गेली आहे आणि मग जर असं लेट झालं तर तुम्ही पण म्हणजे चालू शकता आता. तर मग मी ह्याच्यात अजून 3 ते 4 टेस्ट वाढवणार आहे. बेसिकच्या बॉडमास, फ्रॅक्शन, इंडायसेस आणि इक्वेशन्स ह्या 4 टेस्ट सिरीज वाढवणं माझ्या डोक्यात आहे. तर ह्या 34 करून टाकेन. एज्युकल्चर हे ऍप डाउनलोड करा, त्याच्यावरच तुम्हाला टेस्ट सिरीज दिसतील. तिथंच पीडीएफ, तिथंच लेक्चर्स आणि तिथंच याचे अनोटेशन फाईल सुद्धा तुम्हाला मिळतील. ठीक आहे, आज आपण इथेच थांबतोय. लेक्चर कसं वाटलं ते सांगा. टेस्ट सिरीजचे प्रश्न कसे वाटतात ते बिंदास सांगायचं. तुम्ही सांगितलं तर मग चांगल्या पोरांपर्यंत मला पोहोचता येईल आणि मुलांना पण चांगल्या कंटेंटकडे येता येईल. तर अशा पद्धतीने आपण असे थांबतोय. सगळ्या टेस्ट व्यवस्थित प्रॉपर प्रामाणिकपणे सगळ्यांनी सोडवायचे आहेत आणि तुमचे काही डाऊट्स असतील, काही शंका असतील तर त्या तुम्ही मला विचारू शकता. थँक्यू सो मच. ऑल द व्हेरी बेस्ट.